महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलांनी वेढलेल्या आणि निसर्गाच्या शांततेत वसलेले असे काही अनमोल ठेवा आहेत जे इतिहासाची आणि कलेची साक्ष देतात। असाच एक अविस्मरणीय ठेवा म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावातील अमृतेश्वर मंदिर। हे मंदिर सह्याद्रीच्या अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या सान्निध्यात रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे। शहरी कोलाहलापासून दूर निसर्गाच्या कुशीत विसावलेले हे स्थान खऱ्या अर्थाने एक शांत आणि पवित्र अनुभव देते। मंदिरापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही तितकाच निसर्गरम्य आहे। हिरवीगार वनराई, डोंगरदऱ्या आणि पाण्याचे झुळझुळणारे प्रवाह या प्रवासाला अधिक आनंददायी बनवतात। अमृतेश्वर मंदिर हे 11व्या शतकातील एक प्राचीन शिवमंदिर आहे। याची खरी ओळख आहे ती त्याच्या हेमाडपंथी स्थापत्य शैलीमुळे। हेमाडपंथी ही यादवकालीन एक विशिष्ट बांधकाम शैली आहे जिथे चुना वापरण्याऐवजी दगडांना एकमेकांत गुंतवून इंटरलॉकिंग सिस्टम मंदिराचे बांधकाम केले जाते। या शैलीची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला या मंदिरात स्पष्टपणे दिसतात। अष्टकोनी गर्भगृह। मंदिराचे गर्भगृह अष्टकोनी असून त्यात शंकराची पिंडी स्थापित आहे। या गर्भगृहावर एक आकर्षक शिखर आहे। नक्षीदार खांब। मंदिराच्या सभामंडपात उत्कृष्ट कोरीव काम केलेले खांब आहे। प्रत्येक खांबावर देवी देवता, यक्ष, गंधर्व आणि विविध भौमितिक नक्षी कोरलेल्या आहेत। हे खांब त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याची ग्वाही देतात। देवदेवतांच्या मूर्ती। मंदिराच्या बाह्य भिंतींवर आणि छतावर विविध हिंदू देवी देवतांच्या मूर्ती, पौराणिक कथांमधील प्रसंग आणि अन्य कलात्मक नक्षीकाम आढळते। प्रत्येक कोरीव काम अत्यंत बारकाईने आणि सुबकपणे केलेले आहे। शिखर आणि कळस। मंदिराचे शिखर आणि त्यावरील कळस हे हेमाडपंथी शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे। त्याची रचना आणि सौंदर्य पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करते। हे मंदिर फक्त दगड आणि कोरीव कामाचे अद्भुत मिश्रण नाही तर ते एका शांत आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारलेले आहे। आत प्रवेश करताच एक वेगळीच शांतता जाणवते। मंदिरातून दिसणारे बाहेरील निसर्गरम्य दृश्य या अनुभवाला अधिक उंचीवर नेते। महादेवाच्या प्रत्येक मंदिरात असतो तसा इथेही मंदिराच्या बाहेर भव्य नंदी विराजमान आहे जो शिवभक्तांसाठी महत्त्वाचा मानला जातो। रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते पुरातत्वीय अभ्यासक, कलाप्रेमी, इतिहासकार आणि निसर्गप्रेमी अशा सर्वांसाठी एक प्रेरणादायी ठिकाण आहे। याची शांतता, अप्रतिम स्थापत्यकला आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य खऱ्या अर्थाने मनाला शांती देते आणि एक अविस्मरणीय अनुभव प्रदान करते। आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा आणि स्थापत्यकलेचा हा वारसा जपण्याचे कार्य आपण सर्वांनी केले पाहिजे। अमृतेश्वर मंदिर हे त्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देते जिथे कला, अध्यात्म आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम झाला होता। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळी। धन्यवाद।